आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। धीरेंद्र कृष्ण महाराजांवरील आरोपांनंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत होते। या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली गेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। अखिल भारतीय निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। श्याम मानव यांना आधीच Y+ दर्जाची सुरक्षा आहे, मात्र ते नागपूरच्या रवी भवन या कॉटेजमध्ये थांबलेले आहे। त्यामुळे मागच्या 2-3 दिवसापासून इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी बघता नागपूर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे। याआधी नागपूर पोलिसांचे 2 कॉन्स्टेबल इथे असायचे आणि SPOचे 2 कर्मचारी असे 4 कर्मचारी इथे असायचे। मात्र आता एक अधिकारी प्लस 4 कर्मचारी हे नागपूर पोलीस विभागाचे आहे, तर SPOचे 2 आधीचे कर्मचारी जे Y+ दर्जामध्ये लागलेले। आपण बघू शकतो की गन घेऊन देखील सुरक्षा रक्षक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की ज्या प्रकारे धीरेंद्र महाराज आणि श्याम मानव यांच्यामध्ये वाद आपल्याला पाहायला मिळत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहे। त्यामुळे कुठेतरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे। जर का तुम्ही बघितलं तर धीरेंद्र महाराज यांना ज्या प्रकारचं आव्हान दिलं होतं, नंतर धीरेंद्र महाराज यांच्याकडून देखील आव्हान दिलं गेलं, तर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। यासोबतच श्याम मानव किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात देखील राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झालेले आहे। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या काळजीसाठी नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला। आतमध्ये जर का बघितलं महत्त्वाचा विषय की इथे येणारे जाणारे असेल त्यांची नोंद केली जात आहे। इथे आजपासून ही नोंद आहे, याआधी साधारण 4 दिवस ही नोंद नव्हती। जर का आपण बुकमध्ये बघितलं तर आतमध्ये येणाऱ्यांचं नाव, मोबाईल क्रमांक, वेळ आणि त्यांची माहिती देखील इथे ठेवली जात आहे। आणि सोबतच 2 सिक्युरिटी गार्ड जे आहे ते गन घेऊन आहे। आणि महत्त्वाचा विषय की ज्या प्रकारचा वाद सातत्याने हा पुढे येत आहे आणि दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। श्याम मानव यांना साधारण आधीपासून जी सिक्युरिटी आहे ती Y+ दर्जाची सिक्युरिटी आहे। त्यांचे 2 SPO कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात, ते 24 तास त्यांच्यासोबत असतात। सध्या श्याम मानव हे रवी भवनच्या कॉटेज क्रमांक 16 मध्ये आतमध्ये आहे। आतमध्ये त्यांचे नित्यानेम किंवा जे नेहमीची चर्चा असेल ते जे काही आहे ते आतमध्ये सुरू आहे। मात्र जे येणारे जाणारे आहेत त्यांच्यासाठी नागपूर पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठीची ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख सर आहे। देशमुख सर, सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली, काय कारण आहे? तुम्ही पोलिसांना तशी मागणी केली होती? देखो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिकाच आहे की आम्ही कोणता देवा धर्माला विरोध नाही, परंतु देवा धर्माच्या नावावर जे काही चमत्कार, मंत्रतंत्र, जादूटोणा अशा प्रकारचा प्रचार केला जातो त्याचा आमचा आक्षेप असतो। या ठिकाणी धीरेंद्र महाराजांनी जे काही तथाकथित चमत्कार केले त्या चमत्काराला आक्षेप घेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे, याच्या अंतर्गत समितीचे आपल्या जादूटोणा विरोधी कायद्याचे सहसंघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी स्वतः तक्रार दाखल केली, कारण की समितीचे संस्थापक संघटक आहे। आणि त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू असताना काही विरोधी लोकांनी किंवा बाबाच्या भक्तांनी आम्हाला लागोपाठ या ठिकाणी धमक्या येत आहे, आम्हाला मारहाणीच्या धमक्या येत आहे। प्राध्यापक श्याम मानव यांना सुद्धा व्हॉट्सअपवर अशा धमक्या आलेल्या आहे। त्या अनुषंगाने आणि पोलिसांना आम्ही ती तक्रार केलेली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अशा धमक्या आलेल्या आहे, परंतु या धमक्या देणं हे त्यांचं चुकीचं आहे। आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी हे काम करत आहे। श्याम मानवला नेमकं कोणाकडनं धमक्या आल्या आणि किती दिवसापासून सातत्याने या धमक्या येत आहे? सातत्यानं ज्या दिवसापासून धीरेंद्र महाराज विरुद्ध तक्रार केली त्यांच्या विरुद्ध आमचं जे काही आंदोलन सुरू आहे, प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांना आव्हान देण्यात आलं की चमत्कार दाखवा 30 लाख रुपये घेऊन जा। त्यावेळेस आणि या ठिकाणी जो दिव्य दरबार भरवला होता, त्यानंतर आम्ही प्रक्रिया केल्यानंतर सातत्यानं ती मीडियामध्ये बोलत असताना आणि जनजागरण करण्यासाठी बोलत असताना सुद्धा अनेक त्यांचे भक्तांकडून आम्हाला धमक्या येतात। ते आव्हान त्यांनी कोणतं स्वीकारलेलं नाही, परंतु ते म्हणतात की रायपूर धमक्या आलेल्या आहे। हां, आम्ही या ठिकाणी सतत आमचे कार्यकर्ते, आम्ही असो, आम्हाला सुरेश झुरबुडे आहे, सुनील बंजारी आहे, आम्ही सातत्यानं मंडळ या ठिकाणी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काम करतो आणि जे समितीचं काम कार्य आम्हाला करावं लागतं, त्यामुळे आमचे मोबाईल्स वगैरे त्यांच्याकडे असले गुगलवर पाहतात आणि आम्हाला सुद्धा धमकी आले, पण आम्ही धमक्याला घाबरणारे लोक नाही। आम्ही लोक आहे, कुठले लोक आहेत ते मला नेमकं सांगता येणार नाही, काही आम्ही त्यांचे रेकॉर्ड केले नाही। आता त्यानंतर आम्ही याची दखल पण घेतली नाही इतक्या दिवसामध्ये। स्वरूपाच्या धमक्या अशा असतात की आम्ही तुम्हाला मारून टाकू, तुम्ही हे काम बंद करा, तुम्ही धर्माच्या विरुद्ध बोलता,
बोलता, सनातन धर्माच्या विरुद्ध बोलता, तुम्ही आपल्या मुस्लिमांच्या विरुद्ध बोलत नाही, ख्रिश्चन लोकांच्या विरुद्ध बोलत, हे सगळं चुकीचा प्रचार ते करत आहे. खरं म्हणजे आमच्या समितीने ख्रिश्चन पादरी ज्यांनी चंगाई सभा भरून या ठिकाणी नागपूरला आंदोलन केलं, एक मेळा भरला होता, त्यांच्याविरुद्ध ड्रग अँड मॅजिकल रेमेडीज ॲक्ट 1954 अनुसार त्यांच्यावर कारवाई केली. मुस्लिमांचे अनेक बाबा जे फ्रॉड करतात त्यांनासुद्धा समितीने त्याची दखल घेतली आहे. यामध्ये कोणी कोणत्या धर्माला आमचा विरोध नाही, तर परंतु जे बाबा फ्रॉड करतात, ज्यांनी लोकांचं शोषण केलं आहे, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्राचा सक्षम जादूटोणाविरुद्ध कायदा आहे, त्या अनुषंगाने ती कारवाई होते हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण बघू शकतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असेल, श्याम मानव असेल, यांना धमक्या आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी त्या पार्श्वभूमीवर यांनी पोलिसांना मागणी केलेली होती आणि त्यानंतर मग कुठेतरी पोलिसांनी श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे. सध्या श्याम मानव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. मात्र जे नागपूरच्या रवी भवन कॉटेजमध्ये थांबलेलं आहे, त्या रवी भवन कॉटेजमध्ये पोलिसांनी आपली सुरक्षा वाढवली आहे. सुरुवातीला इथे 2 कर्मचारी असायचे, आता 4 कर्मचारी आणि 1 अधिकारी अशा प्रकारची सुरक्षा वाढवण्यात आली. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आणि या सगळ्या मुद्द्यासंदर्भात श्याम मानव यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊयात. सगळेच्या सगळे मर्डर्स जे लोक पुरोगामी विचारांचे आहेत, जे पुरोगामी विचार मांडतात, त्यांचे हे झालेले मर्डर्स आहेत. आणि मी सुरुवातीपासून सांगायचो की हे मर्डर जे आहेत, म्हणजे मर्डर झाल्या मी सांगायला सुरुवात केली होती की हे मर्डर्स प्रामुख्यानं जे स्वतःला सनातनी म्हणवतात अशा सनातन संस्थेच्या माध्यमातून आणि हिंदुत्वादी विचारांच्या लोकांच्या माध्यमातून हे मर्डर्स झालेले आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंदजी पानसरे, 2 महाराष्ट्रातले, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे प्रामुख्यानं कर्नाटकामधले, या लोकांचे मर्डर्स व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पहिला मर्डर झाला 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा. तेव्हापासूनच माझं नाव त्या लिस्टमध्ये असल्यामुळं स्वाभाविकच मला सुरक्षा देण्यात आली. ती कंपल्सरी सुरक्षा होती आणि तेव्हापासून ही सुरक्षा कायम आहे. आता ती Y+ सुरक्षा आहे. आणि या पद्धतीची आव्हानं किंवा या पद्धतीच्या धमक्या येतच असतात अधूनमधून, कारण मी ज्या पद्धतीचं काम करतो त्यामधनं खरं म्हणजे मी धर्माबद्दल बोलत नाही, धर्माच्या विरुद्ध कधी बोलत नाही, देवाच्या विरुद्ध कधी बोलत नाही, पण देव आणि धर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांना जे लुबाडलं जातं त्या विरुद्ध आम्ही ही चळवळ चालवतो गेल्या 40 वर्षांपासून. आजपर्यंत 40 वर्षात माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आज तुम्ही तपासून पाहू शकता की एकदाही कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला आम्ही विरोध केलेला नाही, कोणत्याही देवाबद्दल अपशब्द किंवा चुकीचा शब्द वापरलेला नाही. फक्त देवाधर्माच्या नावावर जे लुबाडतात अशा ढोंगी माणसांना, लुबाडणूक करणाऱ्या माणसांना, स्त्रियांचं शोषण करणाऱ्या माणसांच्या विरुद्ध ही चळवळ आम्ही चालवत आलो. आणि आतापर्यंत हजारो बाबांना, देव्यांना, मांत्रिकांना आणि या पद्धतीनं शोषण करणाऱ्या लोकांना आणि ज्योतिषांना आम्ही एक्सपोज केलेला आहे. दरवेळी हे लोक धर्माच्या नावावर आणि देवाच्या नावावर दडण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांच्याच आडून देवाच्या नावावर आणि धर्माच्या नावावर त्या आडून यांचे सगळे व्यवसाय चालू असतात. ज्यावेळी यांची बदमाशी उघडकीस होण्याचा प्रसंग येतो किंवा ज्यावेळी यांची लबाडणूक लोकांसमोर उघड केली जाते, त्यावेळी हे देवाचं नाव घेऊन, धर्माचं नाव घेऊन या पद्धतीनं त्याच्या आड दडून हिंदुत्वादी संघटनांना भडकवत असतात. आणि मग त्या पुढे येऊन त्यांच्या संरक्षणाकरता पुढे येतात हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा कोणत्या तरी धर्माच्या नावाखाली. आणि हे केवळ हिंदू संघटनांबाबतच घडतं असं नाही आहे. फार कमी प्रसंग असे आलेत, पण ज्यावेळी काही मुस्लिम लोकांना आम्ही एक्सपोज करायला गेलो त्यावेळेस काही मुस्लिम लोकही पुढे आले होते, काही ख्रिश्चन लोकही पुढे आले होते. पण त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो, कारण त्यामध्ये उघड बदमाशी आम्ही त्यांना दाखवू शकलो. त्याच पद्धतीनं इतक्या वर्षांमध्ये वर्षानुवर्ष आम्ही याबाबत यशस्वी ठरलो की आम्ही ज्यांना एकदा म्हणतो की हे लुबाडणूक करणारे आहे, फसवणूक करणारे आहेत किंवा या पद्धतीचे खोटे लोक आहेत, ते दरवेळी आम्ही सिद्ध करू शकलो आहोत. आता पण हा प्रसंग या पद्धतीने निर्माण झाला. खरं म्हणजे धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा रामकथेचा कार्यक्रम नागपूरमध्ये होता. मी सुरुवातीपासून म्हणत आलो की रामकथेचं आम्ही स्वागतच करतो. मी स्वतः रामकथा सांगायचो मुलांना. भारतीय समाजामध्ये कोणत्याही जाती धर्मामध्ये जरी तुम्ही जन्माला आला तरी रामायण महाभारत हे अतिशय प्रिय विषय असतात. आणि त्यामुळे स्वाभाविकच कोणी त्याबद्दल सांगत असेल आणि रामकथा करत असेल तर त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारणही नाही. आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे आपल्याला. धर्माचा प्रचार प्रसार करणं आणि एवढंच नव्हे तर धर्माचं आचरण करणं,
घटनेचा फंडामेंटल राईट आहे 25 कलमानुसार, त्यामुळे त्याविरुद्ध बोलण्याचा मुद्दाही येत नाही. पण मी जे काम करतो आहे ते काम घटनेनुसारच करतो आहे. घटनेमध्ये 51AH या कलमानुसार प्रत्येक नागरिकानं सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवावा, स्पिरिट ऑफ एन्क्वायरी, चिकित्सक प्रकृती जागवावी आणि एवढंच नव्हे तर रिफॉर्म करावा, सुधारणा करावी आणि मानवता निर्माण करावी या पद्धतीच्या ड्युटीज आपल्यावर सोपवलेल्या आहे आणि त्या ड्युटीज पार पाडत आम्ही गेले 40 वर्षे हे काम करतो आहे. महाराष्ट्र शासनाची जी कमिटी फॉर्म झाली, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, तिचंही मूळ उद्दिष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत या कायद्याच्या निमित्तानं पोहोचवणं, या कायद्याच्या निमित्तानं लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, या कायद्याची माहिती पोहोचवणं आणि त्यासोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या माध्यमातून सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, हाच दृष्टिकोन निर्माण ठेवून या समिती गठीत झालेली आहे आणि तिचं काम गेल्या 2014 पासून प्रभावीपणे व्हावं असं अपेक्षित आहे. त्यामुळे मी माझं काम घटनेनुसार करतो आहे. घटनेनं दिलेल्या प्रत्येक धार्मिक स्वातंत्र्याचा मी आदर करतो, त्याच्या विरुद्ध कधीही बोलत नाही. आणि असं असताना ज्यावेळी या पद्धतीनं धमक्या येतात, धमक्या येणं तर स्वाभाविक आहे, कारण सर्वसामान्य जेव्हा भक्त, मी स्वतः एकेकाळी अतिशय अनेक बाबांचा भक्त होतो, सगळ्याच पद्धतीच्या श्रद्धा माझ्या जीवनाचा भाग होत्या. मला भूत लागलेलं होतं, 10व्या वर्गात शिकत असताना ते मांत्रिकांनी काढलं होतं. अनेक बाबांच्या उष्ट भोजन मी खाल्लेलं आहे, त्यांचे पाय धुतलेले आहे, कारण मला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या, सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती साध्य करायची होती. त्यामुळे मी त्या भक्तांच्या भावना अतिशय उत्तम पद्धतीनं ओळखतो. त्यांची चीडही मला समजून येते, कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा, ते ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतात ते केवळ सामान्य माणसं नसतात, त्यांच्याकरता ते देव असतात. आणि आपल्या देवाबद्दल कोणी काहीतरी आक्षेप घेत आहे, त्यांना ढोंगी म्हणत आहे किंवा त्यांना ठग म्हणत आहे, याचा राग येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता गेले काही दिवस माझा फोन मला उचलणं असह्य झालेलं आहे, कारण सारखे शिव्यांचे फोन येतात. आम्ही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, चला तू शिव्या खाण्याचं जरा ट्रेनिंग घे, तू जरा शिव्या खाण्याचं ट्रेनिंग घे, आणि प्रत्येकजण पेशंटली त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण या भक्तांच्या भावनांचाही आम्ही अतिशय आदर करतो, कारण त्या भावना आम्हाला कळतात. पण माझा साधा प्रश्न संघटनांना आहे. ज्या ज्या संघटना या बाबाच्या समर्थनार्थ उतरल्या, किती साधी गोष्ट आहे, बाबामध्ये जर दिव्यशक्ती आहे तर त्यांनी फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स खाली ती सिद्ध करावी. त्यांच्यापर्यंत कोणत्याही इतर मार्गातनं माहिती मिळत नाही या पद्धतीच्या कंडिशनमध्ये त्यांनी सांगण्यासाठी पुढे यावं. आजकाल आपली टेक्नॉलॉजी इतकी विकसित झालेली आहे की तुम्हाला एखाद्याचा चेहरा कळला तर काही मिनिटांमध्ये तुम्ही त्याची माहिती मिळवू शकता. या पद्धतीचे सॉफ्टवेअर सुद्धा आहेत, याची आपल्या सगळ्यांना नीट कल्पना आहे. प्रत्येकाचे फुटप्रिंट्स हे आजच्या ऑनलाईनमध्ये कुठे ना कुठे असतात, गुगलवर असतात, सगळीकडे असतात. आणि त्यामुळे काही मिनिटांमध्ये अवघ्या ही माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळवता येते आणि त्याच्या आधारावर मग इतर गोष्टी अनेक सांगता येतात. अशा अवस्थेमध्ये दिव्यशक्तीचे दावा करणारे धीरेंद्र कृष्ण महाराज यांना आपण वारंवार सांगतोय की नागपूरमध्ये नागपुरातल्या पत्रकारांसमोर त्यांनी यावं. पत्रकार टेस्ट घेणार नाहीये, टेस्ट आम्ही घेणार आहोत. ऐन वेळेवर 10 माणसं आम्ही सादर करू आणि 10 माणसं सादर केल्यानंतर त्यांनी सरळ सरळ त्यांची नावं, त्यांच्या व्हिडिओजमध्ये जे दावे आहेत त्याच्याच आधारावर ही प्रक्रिया तयार करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव, वडिलांचं नाव, वय आणि मोबाईल नंबर सांगावा आणि बाजूच्याच रूममध्ये 10 वस्तू ठेवलेल्या आहेत ज्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत राहील. त्या 10 वस्तू कोणत्या आहेत ते आपल्या सूक्ष्मदेहानं जाऊन किंवा त्यांच्यामध्ये जी काही क्षमता आहे, ज्याला इंग्रजीमध्ये क्लेरोव्हायन्स असं म्हणतात आणि ते त्याला दिव्यशक्ती म्हणतात, त्याला अंतर्ज्ञान सुद्धा म्हणण्याची प्रथा आहे, ते त्यांनी पाहून यावं आणि 2 वेळा ही प्रक्रिया नागपूरमध्ये पार पाडावी. आणि दोन्ही वेळा जर ते 90% अधिक करेक्ट सांगू शकले तर त्यांच्यामध्ये दिव्यशक्ती आहे असं आम्ही मान्य करू. त्यांना हवे असेल तर आमच्या संघटनेचं 30 लाखाचं प्राईज आहे, जे गेल्या 40 वर्षांपासून आहे आणि आजपर्यंत कोणी जिंकू शकलेलं नाही, ते प्राईज त्यांना मिळेल. आणि पैसे नको असतील तर त्यांनी केवळ दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी यावं, जेणेकरून मी बोलतोय की ते लोकांना दिव्यशक्तीच्या नावाखाली फसवतायत ही वाक्य खोटी ठरतील. मी त्यांना फसवतोय हे वाक्य वापरतो म्हणून त्यांची माफी मागेन आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून माझी संघटना गेली 40 वर्ष, जिने हजारो भांडाफोड्स केलेले आहे आणि एकदाही जिचा आजपर्यंत पराभव झालेला नाही, ती संघटना आम्ही बंद करू. सर, हे धमक्या ज्या आहेत कोणाकडनं आलेले आहेत आणि कुणाच्या मोबाईलवर आले आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलं सर नेमकं? आमच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये
यूट्यूब चॅनल आम्ही जे चालवतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवतो त्याची एक यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमध्ये माझ्या मुलाचा मोबाईल जो आहे त्याच्यावर ही धमकी आली. मी तर अजून पाहिली सुद्धा नाही. ती धमकी करण्याच्या धमक्या वारंवार येतात. त्या परस्पर त्यांनी पोलिसांकडे सोपवल्या, कारण मला ऑलरेडी वाय सुरक्षा आहे, Y+ सुरक्षा आहे आणि त्यामुळे त्या यंत्रणेनं ती धमकी केली. मी अजूनही तो स्क्रीनशॉट वगैरे पाहिलेला नाही. आता तुम्ही विचारतात म्हणून फक्त मला ते माहीत होतं आहे, कारण ह्या धमक्या सारख्याच येत राहतात. म्हणूनच ही सुरक्षा आहे. आणि मी हे नेहमीच मानत आलो दाभोळकरांच्या मृत्यूनंतर की आपलं लाईफ बोनस आहे, तर त्या बोनस लाईफचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपण उपयोग करावा. आणि म्हणून मी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा कायदा पण करून घेतला, पुढची कमिटी पण फॉर्म करून घेतली आणि अतिशय जिकिरीनं त्या कमिटीचं काम उत्तम चालावं यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि दरवेळी माझ्या सगळ्या मंत्र्यांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की माझं लाईफ बोनस आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला उद्या परवा करता येईल, पण मला ते उद्या परवा करता येण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे मला मॅक्झिमम चांगला माझ्या वेळेचा उपयोग करू द्या आणि चांगलं सहाय्य करा. त्यामध्ये अजित पवारांसारख्या माणसांचं उत्तम सहाय्य मिळतं, सगळ्यांचंच मिळतं असं होत नाही. पण या ठिकाणी एक मुद्दा मी संपवून टाकतो जो सुरुवात केली होती. मी नागपूरच का, नागपूरचा आग्रह का? नागपूरमध्ये या पद्धतीचं वातावरण आहे. नागपूरमध्ये दोन्ही प्रकारच्या विचारधारा अत्यंत प्रभावी आहेत. एका बाजूने RSSची विचारधारा आहे, दुसऱ्या बाजूने आंबेडकरी विचारधारा आहे. आणि या दोन्ही विचारधारांमध्ये एक सातत्यानं सामंजस्य राहिलेलं आहे की दोन्ही विचारधारा आपापली मतं अतिशय ताकदीनं मांडतात आणि दुसरी विचारधारा त्यांचा सन्मान करते. तुम्ही आजपर्यंत इतक्या वर्षांच्या इतिहासामध्ये या दोन्ही विचारधारांमध्ये आपसात कधी भांडणं झालेली आहेत, हाणामाऱ्या झालेल्या आहेत असं चित्र कधी नागपुरात निर्माण झालेलं नाही आहे. हे नागपूरचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य एक कॉमन माणूस आहे, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, ज्यांच्या न्यायप्रियतेवर आणि ज्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि कारण त्यांचं पोलीस खातं आहे, ते गृहमंत्री आहेत आणि धीरेंद्र स्वामी महाराजांना ते चांगले ओळखतात. त्यांच्या दरबारामध्ये पण विशेषत्वानं त्यांच्या रामकथेच्या प्रोग्राममध्ये ते गेलेले होते आणि त्यामुळे त्यांना खरं म्हणजे महाराजांना त्यांच्यावरही 100% विसंबता येतं आणि त्यांच्या न्यायप्रियतेवर माझा विश्वास असल्यामुळे आम्हालाही त्यांच्यावर विसंबता येतं. आणि नागपूरमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये शुद्धतेनं त्यामध्ये कोणतीही बदमाशी होणार नाही या पद्धतीनं फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स खाली ही प्रक्रिया पार पडू शकते आणि खऱ्या अर्थानं दिव्य शक्ती आहे की नाही हे सिद्ध होऊ शकतं. म्हणून मी नागपुरात ही प्रक्रिया पार पडावी याचा आग्रह धरतो आहे. सर, या धमक्यांमुळे तुमच्या कामावर परिणाम होणार आहे का? तुम्ही पोलिसात तक्रार देणार आहे का, न्यायालयीन लढाई लढणार आहे? धमक्यांमुळे माझ्या कामावर परिणाम झाला असता तर 40 वर्षापूर्वी हे संघटनच मी सुरू केलं नसतं. कारण मला अजूनही आठवतं की 82 साली डिसेंबरमध्ये हे संघटन सुरू केलं. त्याच्या आधी मी भाषणांना जायचो तर माझी केवळ तारीफ व्हायची, कारण एक पत्रकार म्हणून मी युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होतो. यूथ कॉलम चालवायचो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा शिव्या खायला सुरुवात केली ती या कामाची सुरुवात केल्यापासून. आणि रोजच धोका असायचा जीवाला, कारण मी जरी देवाच्या विरुद्ध आणि धर्माच्या विरुद्ध बोलणार नाही असं जाहीररित्या म्हणत असलो आणि तसं ठरवून बोलत असलो तरी मी प्रत्येक बाबाचं नाव घेऊन, एवढंच नव्हे तर प्रत्येक मांत्रिकाचं नाव घेऊन, प्रत्येक ज्योतिषाचं नाव घेऊन मी बोलायचो. आणि सगळ्यांच्या पुढे हे बोलत असताना नाव घेऊन बोलत असल्यामुळं त्यांचे भक्त मोठ्या संख्येनं गोळा व्हायचे. त्यावेळेस मला तर पोलिसांचंही प्रोटेक्शन नव्हतं, काही नव्हतं. उलट पोलीस विरोधात असायचे, कारण लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण व्हायची. हळूहळू त्यामुळं पोलीस अधिकारी हजर राहायला लागले, ते कन्व्हिन्स होत गेले, त्यांचं पुढे सहकार्य मिळत गेलं. हा पाठ नंतरचा आहे. पण तेव्हापासूनच माझ्या जीवाला धोका होता आणि मी हे ठरवलं होतं. खरं म्हणजे जेव्हा मी काम सुरू करतो त्यावेळेस माझे जे सगळे पुरोगामी चळवळीतले सहकारी होते, माझ्या जयप्रकाश नारायण चळवळीतले सहकारी होते, ते मला सारखे म्हणायचे हे भिंतीवर डोकं आपटून घेणं याशिवाय काही निष्पन्न होणार नाही, तू फक्त मरशील, शहीद होशील, याच्या पलीकडे काही होणार नाही असं ते म्हणायचे. पण माझा विश्वास होता, कारण संत परंपरेनं ज्या पद्धतीनं काम केलं आणि विशेषत्वानं मी गाडगे महाराजांचं काम समजून घेतल्यानंतर मला असं वाटलं की या मार्गाने गेल्यानंतर आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकू. आणि म्हणून मग मी गाडगे महाराजांच्या म्हणजे संत परंपरेच्या, संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव महाराज पासून तर अगदी तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज ही जी परंपरा आहे त्या परंपरेच्या मार्गाने आपण गेलो तर खरोखर आपण लोकांच्या अंधश्रद्धा दूर करू शकू, लोकांना आपण कन्व्हिन्स करू शकू, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवू शकू असा माझा अभ्यासाच्या आधारावर कॉन्फिडन्स होता. आणि तो कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं सिद्ध झाला. ज्यावेळेस मी चळवळ सुरू केली, कोणी जर मला तेव्हा सांगितलं असतं तू पुढे 40 वर्ष ही चळवळ चालवणार आहे, तर त्यावेळेस मी त्याला वेड्यात आणि मूर्खात काढलं असतं. मी म्हटलं असतं की एवढ्या बाबांचा मी भांडाफोड करत जाणार आहे आणि मला जिवंत ठेवतील असं कसं शक्य होईल, असं मी तेव्हाही म्हटलं असतं.
त्यामुळे हा अपवाद आहे. 40 वर्ष असं काम करून सुद्धा एखादा माणूस जिवंत राहणं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्रातलं जागरूक सरकार हे पण त्याला तेवढंच जबाबदार आहे. आणि म्हणून ही सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकली. कारण महाराष्ट्रामध्ये 2 चांगल्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ही संत परंपरा, ज्याचं नाव घेऊन तुम्हाला बोलता येतं आणि लोकांना कन्व्हिन्स करता येतं. कारण या संत परंपरेला मानणारा खूप मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि दुसरी आहे शाहू फुले आंबेडकर परंपरा, ज्यामध्ये आगरकर येतात, सावरकर येतात, इव्हन प्रबोधनकार ठाकरे येतात. ही जी परंपरा आहे समाज सुधारकांची महाराष्ट्रातली, त्यांनाही मांडणारा खूप मोठा वर्ग असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतांच्या तुलनेत, कारण मी 4-5 प्रांतांमध्ये काम करून पाहिलेलं आहे, इतर प्रांतांच्या तुलनेत काम करणं सोपं जातं. आणि दुसरं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातलं जे सरकार असतं ते कोणाचंही सरकार असलं तरी या दोन्ही परंपरांचा ते सन्मान करणारं सरकार असतं. आणि त्यांना जेव्हा वाटतं की हा माणूस या परंपरांचं काम करतो आहे तर कळत न कळत त्यांचं सहकार्य मिळतं आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रातली अधिक चांगली आहे. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की या धमक्यांनी काय फरक पडणार, तर माझ्या एकाही कार्यकर्त्यामध्ये फरक पडणार नाही. कारण सगळे ताऊन सुलाखून तयार झालेले 30-35 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीतनं आम्ही वारंवार गेलेलो आहे. जे लोक आज आम्हाला धमक्या देतात उद्या ते आमचे मित्र बनतात, हाही अनुभव आमच्या आयुष्यातला सातत्यानं राहिलेला आहे. उलट माझे जे कार्यकर्ते आहेत, 1 मिनिट फक्त, माझे जे काही कार्यकर्ते आहेत ते मला धमक्या देतच आलेले होते आणि नंतर ते कार्यकर्ते झालेले आहेत. हा, पुढे सर. विरोधी कायदा रद्द करावा ही मागणी होती आता. सर, ही जी हो, धमकी आली आज आहे, नाशिकला आंदोलन आहे. नाशिकला आंदोलन. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा हे आंदोलन होणं स्वाभाविक आहे. मी पोलिसांना म्हणेल तुम्ही चौकशी करा याच्या मागे कोण आहे. याच्या मागे सनातन संस्था आहे. सनातन संस्था जेव्हा 4 मर्डर्समध्ये अडकली, कारण आता जवळपास सगळ्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत, कलबुर्गींची झाली की नाही मला माहीत नाही, पण गौरी लंकेश, दाभोळकर आणि पानसरे या तिन्ही प्रकरणांची तर डेफिनेटली दाखल होते आहे किंवा झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं नाव आता उघड झालेलं आहे. त्यामुळे ते छुप्या पद्धतीनं इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये, आधीही ते इतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये घुसतच होते, त्यांच्या माध्यमातून ते या पद्धतीची मागणी करणार. कारण त्यांचा सगळ्यात जास्त प्रखर विरोध या कायद्याला होता आणि दाभोळकरांचा मर्डर या कायद्याचा ते पुढाकार घेत आहेत म्हणूनच झालेलं आहे, आपण सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करणं स्वाभाविक आहे. कारण आसाराम बापूला ज्यावेळेस अटक झाली बलात्काराच्या आरोपाखाली, त्यावेळेसही आंदोलन या लोकांनी केलं होतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कदाचित तुम्ही त्यांचे फोटो आणि त्यावेळेस त्यांची आंदोलनाचे, मेळाव्यांचे किंवा निदर्शनांचे फोटोही छापलेले असतील. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही माणसं कोणाचंही समर्थन करतात. म्हणजे बलात्कार करणाऱ्या बाबांचं सुद्धा समर्थन करणारी ही माणसं. माझा साधा प्रश्न आहे, रामकथेला जर मी कधीच विरोध केलेला नाही, धीरेंद्र स्वामीच्या दिव्य शक्तीला फक्त मी विरोध करतो आहे. दरबारामध्ये, भर दरबारामध्ये ते सांगतात की यांनी भूत लावलं, त्यांनी भूत लावलं, त्यांनी जादूटोणा केला, त्यांनी टोटका केला, नाव सुद्धा घेतात कोणत्या व्यक्तीने टोटका केला, कोणत्या तरी विद्येद्वारा हा टोटका करवून घेतला. या अंधश्रद्धा पसरवण्याचं आणि कायद्याचं, दोन्ही कायद्यांचं उल्लंघन करणारा सातत्यानं प्रकार ते करत असताना त्यालाच फक्त जर मी विरोध करतो आहे, जो कायद्यानुसार अतिशय अप्रोप्रिएट विरोध आहे, असं असताना हे लोक त्यांच्या समर्थनार्थ येतात कसे धर्माच्या नावाखाली. म्हणजे थोडक्यामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज जे लोकांना दिव्यशक्तीच्या नावाखाली गंडवत आहेत त्याचं हे समर्थन करतायत का? ते भूतखेतं लोकांमध्ये लावण्याचा, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतायत, अमुकाने भूत लावलं, तुम्हाला भूतांची बाधा झालेली आहे, तमुकाने करणी केली, टोटका केला, हिंदीमध्ये त्याला टोटका म्हणतात, बाहर का किया, इसने खिलाया, उसने पिलाया, हे गावोगाव सांगूनच गावोगावच्या लोकांमध्ये मारहाण होते आणि त्यामध्ये अनेक माणसं मारली जातात. आणि म्हणून हा कायदा आलेला आहे. असं असताना ज्यांना वाचवण्याकरता, ज्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याकरता आपण हा कायदा निर्माण केला, एवढ्या ताकदीनं निर्माण केला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या सहमतीनं निर्माण केला, त्या कायद्याला विरोध करतायत. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांना या देशामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे लोकांना फसवणारे, दिव्यशक्तीच्या नावाखाली, भूताखेतांच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, टोटक्याच्या नावाखाली महाराज त्यांना हवे आहे. आणि हाच हिंदू धर्म आपल्या देशामध्ये हवा आहे का? हे आपल्या घटनेला अभिप्रेत नाही. हे स्वामी विवेकानंदांसारख्या स्वतःला सनातनी हिंदू म्हणवणाऱ्या माणसांना अभिप्रेत नाही. इव्हन सावरकरांना अभिप्रेत नाही. प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळ्या शाहू फुले आंबेडकर परंपरेला तर नाहीच नाही,
पण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव आणि अगदी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या परंपरेला सुद्धा हे मान्य नाही, हे त्यांना पसंत नाही. त्यांनी या विरुद्ध काम केलेलं आहे. गाडगे महाराज म्हणायचे, अरे अशी कोणाच्या अंगात देवी येते काय, 4-4 दिवस अंग धुत नाही तिच्या अंगात देवी येते. या पद्धतीनं लोकांना समजावून सांगायचे की कोणाच्या अंगात देव येत नसतो, कोणाच्या अंगात देवी येत नसते. हे सारेच्या सारे प्रकार अंधश्रद्धा आहेत. सर, आपण पाहू शकतो जाहीरपणे विरोध सुरू आहे. आपण ज्या ठिकाणी आता आहोत इथूनच 1 किलोमीटर दूर 2-3 दिवसापूर्वी 1000 लोक जमले होते हिंदुत्वादी संघटनांचे. त्यांनी त्या ठिकाणी तुमचे फोटो त्याच्यावर क्रॉस मार्क करून आणि तिथे सुद्धा पत्रकारांना सुद्धा मारहाण झालेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये हिंसक सगळं प्रकरण होत चाललं आहे. कारण तुमचं आव्हान काय पोलिसांना की तुम्ही राहता तिथूनच 1 किलोमीटर परिसरामध्ये हे सगळं झालेलं आहे नागपूर शहरातच. हा, थोडी बहुत त्याची मला कल्पना आहे. लोक किती होते, मला बाकीचे लोक म्हणत होते की 200 लोक होते, तुम्ही म्हणता 1000 होता. लोक किती होते हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता जाणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत या मुद्द्यांवर कधी लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित झालेले नाहीत आजवर. मी इतक्या बाबांचा भांडाफोड केला. नागपूरनेच पायलट बाबा, कृपाळू महाराजला जेलमध्ये पाठवलं, शकुंतला देवीला गाव सोडून जावं लागलं, पटवर्धनला बोलका पत्थर विकणारा त्याला जावं लागलं, 4 पाद्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, अनेक मुस्लिम इथल्या मांत्रिकांना आपण त्यांना जेलमध्ये पाठवलं. आता वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे हे मुद्दे होते आणि तरीही आपल्यापैकी कोणीही त्याला धार्मिक मुद्दा होऊ दिला नाही. या पद्धतीचं वातावरण आपण कायमचं राखलेलं आहे. नवं वातावरण आलं कुठून, हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. मला पण विचारला पाहिजे, आपण पण विचारला पाहिजे स्वतःला. नागपूर एवढं बदललं. या नागपूरमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर परिसंवाद होतो. एका बाजूने राम शेवाळकर अध्यक्ष असतात, मागो वैद्य, दिभा घुमरे, श्रीभा वर्णेकर असली सगळीच्या सगळी तज्ज्ञ मंडळी त्या क्षेत्रातली त्या बाजूनं श्रद्धेच्या बाजूनं बोलतात. आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक करता येत नाही असं सांगण्यासाठी दुसऱ्या बाजूनं भालभोळे, त्यानंतर डॉक्टर रूपा कुलकर्णी, रवी रानडे, यशवंत मनोहर, मी अशी सगळी माणसं आम्ही दुसऱ्या बाजूनं बोलतो आणि लोक शांतपणे दोन्ही विचार ऐकून घेतात. आणि दोघांमध्ये एक दिवस पहिल्या दिवसात एक परिसंवाद होतो, दुसऱ्या दिवशी विरुद्ध बाजू बोलते आणि लोक छानपैकी ऐकतात. त्यानंतर इथे अध्यात्म आणि विज्ञान यावर याच पद्धतीनं परिसंवाद होतो. ही नागपूरची परंपरा आहे. नागपूरमध्ये उत्तम पद्धतीनं विचारांची देवाणघेवाण होते. हे मारहाण करणं, बाकीचं हे सगळं करणं आलं कुठून? किती सिंपल गोष्ट आहे. धीरेंद्र महाराजांमध्ये जर दिव्य शक्ती आहे तर सिद्ध करावी, मुद्दा संपवावा. सर, हिंदी में बताइए. प्रवीण एक हिंदी हो जाए ना. प्रवीण मराठी 4 राहिले, माझे 4 आहे प्रश्न. मराठी का हो जाणार. ठीक. जोशी मठाला त्या भेगा का पडल्या आणि त्या ठिकाणी भूस्खलन का होत आहे? जर या पद्धतीने चमत्कार असेल तर त्या ठिकाणी दोषी मठ वाचवता का आला नाही? शंकराचार्य म्हणाले, याच्यावर तुम्ही काय म्हणाले? नाही, शंकराचार्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय उत्तम प्रश्न उपस्थित केला. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या डोक्यामधला हा प्रश्न त्यांनी लोकांसमोर मांडलेला आहे. जर खरोखर या पद्धतीनं दिव्यशक्ती करण्याचा किंवा देवशक्ती साधण्याचा आणि चमत्कार करण्याचं सामर्थ्य जर धीरेंद्र कृष्ण महाराजांमध्ये आहे तर बरोबर आहे ना. जोशी मठमध्ये ज्या काही आतापर्यंत दरारी निर्माण झालेल्या आहेत, तिथे बुडीव घालणारी सगळ्या धोक्याची स्थिती आहे ती थांबवावी ना. त्याच्याही पलीकडे मी आधी जाऊन म्हणत आलेलो आहे. म्हणजे जसं शंकराचार्यांनी म्हटलं त्याच पद्धतीनं मी म्हणतो, याचा उपयोग देशाच्या सुरक्षेकरता आपण करून घेऊया ना. जर खऱ्या अर्थानं धीरेंद्र कृष्ण महाराजांमध्ये दिव्यशक्ती असेल, कुठेही जाऊन पाहून येण्याची क्षमता असेल तर या देशातले सारे पुढे होणारे बॉम्बस्फोट आपण थांबवू शकतो. सगळ्याच्या सगळ्या अतिरेकी कारवाया आपण थांबवू शकतो. केवळ धीरेंद्र महाराजांना आधीच कळेल की कुठे बॉम्ब तयार होतोय आणि बॉम्बस्फोट होणार आहे, ताबडतोब पोलीस जातील, त्या ठिकाणी तो ताब्यात घेतील, मुद्दा संपून जाईल. अतिरेकी ज्यावेळेस चर्चा करायला बसतील, एखादं प्लॅनिंग करायला बसतील, ते सुद्धा महाराजांना आपोआप कळेल. कारण त्यांना इतर स्त्रिया काय आपसात गप्पा मारतात, इतर पुरुष आपसात काय गप्पा मारतात ते कळतं. असा ते दावा आपल्या व्हिडिओजमध्ये करतायत. आणि त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना कळल्या तर टेररिस्ट ऍक्टिव्हिटी सुरू होण्याच्या आधीच आपण थांबवू शकू. आपल्या गुप्तचर यंत्रणेसोबत त्यांना जोडून घेऊ. अख्ख्या देशाची सुरक्षा पॅक बंद होईल आणि या देशामध्ये एकही टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होऊ शकणार नाही. केवळ भक्तांची नावं सांगण्यात एवढ्या मोठ्या दिव्यशक्तीला ते का खर्च करतायत? देशाच्या सुरक्षेकरता का वापरत नाही? मोदीजी त्यांचा एवढा सुंदर वापर का करून घेत नाही?
हे प्रश्न तर माझ्याही मनात आहेत, मी तुमच्या पुढ्यामध्ये हे प्रश्न मांडतोय. त्यामुळे यांच्या दिव्य शक्तीचा एवढ्या मोठ्या, कारण जगात आजपर्यंत या पद्धतीची दिव्य शक्ती सिद्ध झालेली नाही, याचा उपयोग सर्वार्थानं आपल्या देशाच्या सुरक्षेकरता करून घ्यावा आणि देशात एकही टेररिस्ट ऍक्टिव्ह होणार नाही या पद्धतीनं त्याचा उपयोग मोदीजींना करता येईल. त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांनी आपल्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा उपयोग स्वतः करता देशाकरता करून घ्यावा असं मी या निमित्तानं आवाहन करतोय. सर हिंदी में बताइए, आपको जान से मारने की धमकी आई है, आपकी सुरक्षा बढ़ाई गई है, क्या कहेंगे? कार्ड में जगह है ना? मराठी झालं. हो हिंदी सर थोडक्यात एवढं नाही, 1-1.5-2 मिनिटं. 5 मिनिटं. हाँ सर बताइए. हाँ, मेरी यंत्रणा में जो हम लोग काम करते हैं उनके फोन पर फोन आया जान से मारने का धमकी का, इसकी मुझे जानकारी मिली है. इस काम में जब भी हम किसी बाबा को एक्सपोज करने जाते हैं, उसकी ठगी एक्सपोज करने को जाते हैं, तो इस ढंग की धमकियां आते रहती है. मुझे पहले से वाई+ सुरक्षा महाराष्ट्र सरकार की ओर से है, क्योंकि यहाँ महाराष्ट्र में 4 मर्डर्स हुए हैं. महाराष्ट्र में 2 और पास के कर्नाटक में 2. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, डॉक्टर गोविंद पानसरे जी, और तीसरे कलबुर्गी और गौरी लंकेश, ये 2 व्यक्ति कर्नाटक में मारे गए हैं. और ये चारों लोग जो अपने आप को हिंदुत्ववादी संगठन कहती है, सनातन शब्द के साथ में जुड़ी हुई है, उस संगठन ने किए हैं. ये तो पुलिस के शोध कार्य में और इन्वेस्टिगेशन में सामने आया है. कुछ लोगों के बारे में चार्जशीट भी दाखिल हुई है. तो इसलिए पुलिस को ये बात गंभीरता से लेना स्वाभाविक है, क्योंकि उसमें पहला नाम तो मेरा था. तो नेचुरली इस ढंग से पुलिस अपनी जो भी सिक्योरिटी के लिए करना आवश्यक है वो कर रही है. रहा सवाल ये धमकियों का, मैं आज तक 40 सालों से अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति के नाम से ये काम कर रहा हूँ. खुद मैं अपने आप को हिंदू कहता हूँ और सनातनी हिंदू कहता हूँ. सनातनी यानी शाश्वत और हमेशा सत्य का आग्रह रखने वाला, ये सनातन धर्म की विशेषता रही है. मैं खुद सभी प्रकार के धार्मिक जो भी क्षमताएं होती है वो प्राप्त करने का प्रयास करने वाला व्यक्ति हूँ. मुझे सिद्धियां प्राप्त करनी थी और उसी मार्ग से चलते चलते मैं यहाँ तक पहुँचा हूँ. और मुझे पता चला कि ऐसी सिद्धियां किसी के पास नहीं होती है, ऐसी दिव्य शक्तियां किसी के पास नहीं होती है. इसलिए लोगों में गए 40 सालों से हम साइंटिफिक टेम्पर फैलाने का काम कर रहे हैं. जो हमारे कॉन्स्टिट्यूशन ने 51AH के तहत हमें ड्यूटी सौंपी है, साइंटिफिक टेम्पर, स्पिरिट ऑफ इंक्वायरी, रिफॉर्म और ह्यूमैनिटी, ये ड्यूटीज बताई गई है जो हमें लोगों में फैलानी है और अपने आप में निर्माण करनी है. वो काम मैं कह रहा हूँ. जब धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुर में आए तो उनके राम कथा का तो मैंने स्वागत ही किया, लेकिन उन्होंने जो दिव्य दरबार लगाया उसमें वो काफी चमत्कारों के दावे करते हैं और लोगों में केवल अंधविश्वास फैलाते नहीं है तो लोगों में झगड़े भी लगाते. जैसे कि आपको किसी ने भूत लगा दिया, ये भूत अमुक अमुक व्यक्ति ने लगाया, उसका नाम भी बताते हैं. मुझे पता है कि ऐसे में क्या होता है, लोग जाकर उनको पीटना शुरू कर देते हैं जिसका नाम सामने आता है. और ये भूत दुनिया में नहीं होता है. इसी के आधार पर महाराष्ट्र का जादू टोना विरोधी कानून बना है. ये कानूनन भी अपराध है और कई चमत्कारों के वो दावे करते हैं. तो वो जो दावे हैं दिव्य शक्ति के, वो अपने आप नाम पहचान सकते हैं, अपने आप पिताजी का नाम पहचान सकते हैं, उम्र पहचान सकते हैं, मोबाइल नंबर पहचान सकते हैं, किस भक्त के घर में कौन सी चीज़ कौन से अलमारी में रखी है पहचान सकते हैं. ये आज तक दुनिया में सिद्ध नहीं हुआ. इसलिए मैं कहता हूँ कि ये ठगी है लोगों की. उसके लिए जो ट्रिक्स का उपयोग होता है, उसके कई ट्रिक्स हमने आज तक उजागर की है. शायद ये अलग ट्रिक्स का उपयोग करते हैं तो वो भी सामने आ जाएगा. इसके लिए हमने फ्रॉड एंड प्रूफ कंडीशंस के अंदर उन्होंने नागपुर में आकर आह्वान स्वीकारे और सही माने में उनमें दिव्य शक्तियों के आधार पर ये जानने की क्षमता ये सिद्ध करे, ये आह्वान दिया. नागपुर में सबसे ज़्यादा सुरक्षित तरीके से ये आह्वान हो सकता है क्योंकि उनके राम कथा में जाकर आने वाले देवेंद्र जी फडणवीस नागपुर के पालक मंत्री है, गृह मंत्री है, उप मुख्यमंत्री है. उन पर मेरा भी पूरी तरह से विश्वास है. महाराज जी के भी वो नज़दीक है, ताकि वो यहाँ आकर एक सुरक्षित वातावरण में
फ्रॉड एंड प्रूफ कंडीशंस के अंदर एक वैज्ञानिक चुनौती स्वीकारे और 2 बार ये प्रयोग सिद्ध कर 90% करेक्ट बताए और उनमें दिव्य शक्ति है ये सिद्ध करे, ये जाहिर तरीके से हम कह रहे हैं। अब मेरा सवाल ऐसा है, जो लोग मुझे धमकियां दे रहे हैं उनको, कि भाई मैं तो ये दिव्य शक्ति का दावा उनका है उसको मैं आह्वान दे रहा हूं। ना मैं सनातन धर्म के खिलाफ आज तक बोला हूं, ना मैं भगवान के खिलाफ बोल रहा हूं, ना मैं कोई धार्मिक चीज के खिलाफ बोल रहा हूं, ना मैं राम कथा के खिलाफ बोल रहा हूं, ना तो आज तक मैंने कभी किसी धार्मिक कार्यक्रम का विरोध किया है। तो आप इस चीज को धर्म के साथ कैसे क्या जोड़ सकते हो? जो लोग मुझे विरोध कर रहे हैं या फिर कह रहे हैं, मैं उनसे एक सादा सवाल पूछता हूं कि भाई जी, आपका ये दिव्य दृष्टि, दिव्य शक्ति के नाम से जो ठगी चल रही है उसका आप समर्थन कर रहे हो। आपके बाबा में दिव्य शक्ति सिद्ध करने का मादा नहीं है, ये आपको पता है, इसलिए आप उसकी सुरक्षा करने के लिए प्रयास कर रहे हो। ये सीधा सवाल पूछता हूं। हालांकि हिंदुत्ववादी संगठनाएं जो इसका समर्थन कर रही है उन्होंने आगे आने चाहिए। महाराज जी, दिव्य शक्ति सिद्ध कीजिए, एक बार विज्ञान के सामने ये बात सिद्ध कीजिए, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, क्योंकि आज तक दुनिया में सिद्ध नहीं हो चुका है। मानव जी, आप इस कानून को रद्द करने की मांग साधु संत उठाने लगे हैं, नंबर 1। नंबर 2, साधु संतों का बड़ा प्रदर्शन नासिक में चल रहा है। ये जो कानून बना है 2016 में, इसकी रद्द करने की मांग और साधु संतों का प्रदर्शन, इस संबंध में आपका क्या कहना है? सीधी बात है कि जब ये कानून बनने की प्रक्रिया शुरू थी तब से 2005 से लेकर तो मैं 2013-14 तक जुड़ा हूं। ये जो कानून बनने की प्रक्रिया थी, इसमें सभी इस ढंग के महाराजों का बहुत विरोध था। उनमें से 2 प्रकार के लोग थे, जो खुद ठगी का हिस्सा थे, वो आखिरी तक विरोध करते रहे। जो लोग ऐसा मानते थे, क्योंकि ये लोग जाकर भड़काते थे सबको कि ये धर्म के खिलाफ है, कानून में ऐसा है वैसा है, कल सत्यनारायण करेंगे तो आपको अरेस्ट हो जाएगी, कल अगर आप बारी में यानी पंढरपुर के बारे में पैदल जाओगे तो वहां अरेस्ट हो जाएगी, इस ढंग से लोगों को भड़काते थे। तो ये 8 साल में, पहले तो 2005 में यही नागपुर में 16 दिसंबर को विधानसभा में कानून सम्मत हुआ था, उसके बाद भी वो अटक गया था। तो यही इन लोगों को हम बहुत अच्छे ढंग से समझा पाए। सबसे पहले इनका नेतृत्व करता था बड़े पैमाने पर बीजेपी थोड़ा सा और शिवसेना ज्यादा। तो हम बीजेपी के लोगों को भी ठीक ढंग से समझा पाए। बीजेपी की ओर से अशोक मोडक डॉक्टर, इनको डेप्यूट किया गया था इस कानून के लिए, उनकी हर सूचना इस कानून में अंतर्भूत की गई है। यानी बीजेपी का 100% समर्थन प्राप्त इस कानून को है, उन्हीं के सूचनाओं के अनुसार ये कानून फाइनल हुआ है। फिर शिवसेना के उद्धव जी ठाकरे, साथ में बाकी भी लोग जैसे देसाई साहब है, इन सबकी सूचनाएं भी इस कानून में अंतर्भूत की गई है, उन्होंने भी उसे समर्थन दिया 100%। तर धीरेंद्र महाराज यांच्या रामकथेला विरोध नाही, पण ते पसरवत असलेल्या अंधश्रद्धेला आमचा विरोध आहे, याचा पुनरुच्चार श्याम मानव यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।